आज आम्ही तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे आलो होतो नळदुर्गला. विषय असा आहे की 6 महिन्यापासून इथं शेतकऱ्यांचे बिलं दिले गेले नाहीत. शेतकरी मेटाकुटीला आलाय. कुणाच्या दवाखान्यासाठी, कुणाच्या शिक्षणासाठी, कुणाच्या इतर कार्यासाठी, कुणा पेरण्यासाठी. सगळेजण परेशान आहेत शेतकरी. आणि इथं काय उडवाउडीची उत्तर दिली चाललेत. बँकेची अडचण होती म्हणतायत, दवाखान्याची अडचण होती म्हणतायत. परंतु इथं साखरेचा दानाही शिल्लक नाही. गोडाऊनमध्ये साखरही नाही आणि शेतकऱ्यांचे पैसे दिले गेले नाहीत. मग केलं काय यांनी पैशाचं, हा महत्वाचा विषय आहे. याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांना आणि सहकार मंत्र्यांना दोघांनाही आम्ही आवाहन करतोय की सर्व ठिकाणी जवळपास सारखी परिस्थिती आहे. बऱ्याच कारखान्यांनी शेतकऱ्यांची देयकं दिली गेली नाहीत. शेतकरी मेटाकुटीला आलाय. शेतकरी संतप्त आहे अक्षरशः. रोज 100-200 शेतकरी येऊन इथं चक्कर मारून जातात. त्यांना विनाकारण त्रास दिला जातोय. कुठलंही पेमेंट त्यांचं दिलं जात नाही. मी सर्वजणांना विनंती करतोय की या मॅटरमध्ये लक्ष घालून तातडीनं शेतकऱ्यांना रिलीफ मिळेल अशा काही गोष्टी केल्या पाहिजे. जानेवारीच्या 1 तारखेपासून किती बिल आहे तुमचं? 6,000 6 लाख आहे, त्याच्यात 1 लाख रुपये टाकले. 6 लाख बिल आहे, 1 लाख रुपये दिलेत फक्त 5 लाख पेंडिंग आहे. पावणे 300 टन. किती तारखेला गेलाय? 1 तारखेपासून चालू आहे, जानेवारीच्या 1 तारखेपासून. जानेवारी 1 तारीख आणि शेवटचा कधी गेलाय? 16 संपले. 15-16 संपले. जानेवारीच्या 16 संपले. काय म्हणले तुम्हाला बिलासाठी? काय म्हणते ते ना, महागाल्या तुम्हाला काय आम्ही काय घरी गेलो त्यांच्या चव्हाणसाहेबाच्या पोराजवळ, तर त्याने काय म्हणते ते, मग तुम्हाला पत्रिका दिलं होतं काय तुम्हाला ऊस घ्यायला, आता पुढे काय बोला सांग. ती पत्रिका दिली तर तुम्हाला ऊस घेऊन म्हणून. आम्ही म्हणून पत्रिका दिली, पण आम्ही ऊस घातला आमचं कारखाना, आम्ही सभासद हा म्हणलो, या कारखान्याची सभासद हा. आम्ही सभासद होऊन आम्ही पैसे गोळा करून कारखाना उभा केला. तुम्हाला असं कोण म्हटलं की तुम्हाला पत्रिका दिली का ऊस घालाय? कोण म्हटलं? चव्हाणसाहेब पोरग सुनील सुनील चव्हाण स्वतः म्हणले. स्वतः म्हणले. काय बोला सांग, आता काय बोला पुढे. त्या बाबाकडे द्या. किती गेलाय? तुमचा किती गेलाय? माझा 138. मोठ्यानं बोलायचं. 38 टन. हा 30 फक्त 30,000 मिळालेत पैसे. किती राहिले तुम्ही पाठीमागे? आता 70,000 राहिले. 28,000 धरला कधी गेला? डिसेंबर फेब्रुवारी मध्ये. तुमचा माझा 16 जानेवारीला गेलाय. 105 टन गेलाय. आता 50,000 रुपये राहिलेत अजून. काय म्हणते ते? देतोच म्हणतात पण देणे. मुलगा दवाखान्यात ऍडमिट करतो तरी बी पाया पडून नेलो मी त्यांच्या पैसे 40,000 रुपये टाकले. माल तुम्ही द्यायचा आणि पाया पडायची गरज कसं? मग आता न विलाचं काय करायचं ना, तू बेंगलोर मध्ये ऍडमिट होतो. हो, पण तुम्ही रात्र दिवस शेतात होय, रात्र दिवस करतो पण आता पाया पडून न्यायची पाळी आली ना.